12वी झाल्यानंतर विद्यार्थ्याला तुम्ही काही सांगा, काही उपयोग होत नाही. 14 ते 16 ही त्याच्या आयुष्यातली, त्याच्या आयुष्याला वळण देणारी सगळ्यात महत्वाची वर्ष आहेत. की माती त्या काळातली ओली असते, जसा आकार द्याल तशी ती घडते. या काळात विद्यार्थ्यांची उद्याची भविष्य आम्हाला घडवता येतात. मला कौतुक या गोष्टीचं आहे की आज या मुलांच्या त्या टप्प्यामध्ये आपण त्यांच्या पाठीवर ही कौतुकाची थाप टाकतो. कारण कौतुकासारखी दुसरी प्रेरणा नाही आणि कौतुकासारखं दुसरं प्रोत्साहन नाही. पण गुणवंतांचं कौतुक जरूर करावं, त्याआधी कौतुक करणाऱ्यांचं पहिल्यांदा कौतुक करावं या मताचा मी आहे. कारण हल्ली कौतुक करणारी माणसं दुर्मिळ झाली. जिथं कौतुक करणारी माणसं असतात तिथं कर्तृत्ववान माणसं तयार होतात. जिथं कौतुक करणारी माणसं नसतात तिथं कर्तृत्ववान तयार होत नाहीत. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती. तुम्ही एक वेळ कमी शिकवलं तरी चालेल, पण विद्यार्थ्यांचं कौतुक मात्र वारंवार करा, कारण ते कौतुकच त्याला घडवत असतं. ती सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. एकदा एक तरुण रस्त्याने चालला होता, प्रचंड थकला होता, उन्हाचा तडाखा होता. त्याला असं वाटलं की आता कुठेतरी शांतपणे बसलं पाहिजे. आणि तेवढ्यात त्याला एक झाड दिसलं. त्या झाडाच्या सावलीत आपण बसूया म्हणून तो बसला. थंडगार वळ्याची झुळूक आली, त्याला बरं वाटलं. आणि तिथं बसल्यानंतर त्याला असं वाटलं की आता या झाडाच्या सावलीत बसलोय, झुळूक छान येते, पण चालून चालून भूक खूप लागली. जर जेवायला उत्तम मिळालं तर फार छान होईल. आणि त्याच्या मनामध्ये त्याला काय खावंसं वाटतं याच्या कल्पना सुरू झाल्या. आणि काही क्षणात त्याला जे वाटत होतं ते सगळं त्याच्या समोर आपोआप प्रकट झालं. सगळं आवडीचं खाद्य. त्याला आश्चर्य वाटलं, पण भूक इतकी होती त्याने पटपट पटपट ते खाद्य खाऊन घेतलं. म्हटलं जेवण झालंय, पण जरा आता मस्त काहीतरी सरबत बिरबत प्यायला मिळाला असता तर मजा आली असती. आणि त्याच्या समोर लगेच सरबत आलं. त्यांनी सरबतही पिलं. म्हटलं आता छान, आता थोडासा इथं मस्त डोळा लागला ना, काय बहार येईल. तो तिथंच टेकला, डोळे मिटले. आणि डोळे मिटल्या मिटल्या त्याच्या डोक्यात विचार आला, ज्या झाडाखाली आपण बसलोय त्या झाडावर भूत असली तर? दुसऱ्या मिनिटाला भूत हजर. त्याच्या मनात विचार आला, या भूताने आपल्याला त्रास दिला तर? त्या भूतांचा त्रास सुरू. त्याच्या मनात विचार आला, या भूताने आपल्याला मारून टाकलं तर? तिसऱ्या क्षणी भूताने त्याला मारून टाकलंही. तो ज्या झाडाखाली बसला होता ते झाड कल्पवृक्षाचं. कल्पवृक्षाच्या झाडाखाली तुम्ही जो विचार मनात आलाल ते तुमच्या समोर प्रकट होत. तुमचं मन हेच तुमच्यासाठी कल्पवृक्ष आहे. जगाच्या पाठीवर कुठं आणखी कल्पवृक्ष अस्तित्वात आहे नाही मला माहित नाही, पण तुमचं मन हा तुमचा कल्पवृक्ष आहे. तुम्ही मनात जो विचार कराल ते घडेल. तुम्ही सतत विचार करत राहिला की नाही जमणार मला, तुम्हाला जमणारच नाही. तुम्ही सतत विचार करत राहिला, हो मला जमेल, जमेलच. या जगात दुसरा कुणी नाही जो तुमच्यावर बंधनं घालेल. या जगात दुसरा कुणी नाही तो तुमच्यावर मर्यादा आणेल. या जगात दुसरा कुणी नाही जो तुमचा पराभव करेल. या जगात दुसरा कुणी नाही जो तुम्हाला विजयी करेल. तुम्हाला विजयी फक्त तुम्हीच करू शकता आणि तुमचा पराभव फक्त तुम्हीच. या जगात दुसऱ्या कुणाचाही ताकद नाही तुम्हाला घडवायची. अगर बिघडवायची, तुम्हाला घडवायचं बिघडवायचं काम जर कोण करत असेल तर ते तुम्ही स्वतः करता. तुमचा मन, तुमचा विचार. एका कैद्याला न्यायमूर्तीने फाशीची शिक्षा दिली, पण काही शास्त्रज्ञांना प्रयोग करायचे. त्यांनी न्यायमूर्तींना विनंती केली, या कैद्याला फासावर चढवून मृत्यूदंड देण्यापेक्षा याला विषारी सर्पाचा दंश देऊन मृत्यूदंड देऊया. न्यायमूर्ती म्हणले ठीक आहे. त्याच दिवशी त्या कैद्याला सांगितलं, परवा सकाळी 11 वाजता तुला विषारी सर्पाचा दंश होईल आणि तू मरशील. 2 दिवस त्याच्या डोक्यात एकच विचार होता, मला विषारी सर्पाचा दंश होईल आणि मी मरेन. शिक्षेचा दिवस उजाडला. त्या कैद्याला बाहेर काढलं. शास्त्रज्ञ अधिकारी जमा झाले. त्याला सांगितलं, आता काही क्षणात तुला विषारी सर्पाचा दंश होईल आणि तू मरशील. आणि त्याच्या डोळ्यावर पट्टी बांधली. पण प्रत्यक्षात विषारी सर्पाचा दंश करण्याऐवजी शास्त्रज्ञांनी 2 टाचण्या घेतल्या आणि त्या कैद्याला टोचल्या. झाला दंश झाला. अर्ध्या तासात त्या कैद्याच्या तोंडातून फेस बाहेर आला आणि पुढच्या 1.5 तासात शरीर काळं निळं पडून तो मरण पावला. प्रत्यक्षात विषारी सर्पाचा दंश झाला होता का? नाही. विषारी सर्प तुम्हाला मारत नाही, तुमच्या मनातला विचार तुम्हाला मारून टाकतो. मग विचार काय करायचा आहे? जी गोष्ट तुम्ही सातत्याने मनात विचारात ठेवाल ती प्रत्यक्षात घडते. प्रत्यक्षात घडते. तुम्ही सतत विचार करा, मला 100 पैकी 100च मिळणार आहेत. मिळणार. पण जर मनात शंका आली, पडतील का नाही, होईल का नाही, जमेल का नाही, नाही जमणार. विचार इतका पक्का पाहिजे, इतका ठाम पाहिजे. त्या विचाराच्या बळावर तुम्ही काही करू शकता. काही अशक्य जगात काहीच नाहीये, अजिबात नाहीये. इथून पुढची 500 वर्ष कधी कुणाला. हे कुठून निर्माण झालं? हे माणसाच्या कल्पनाशक्तीतून निर्माण झालं. आम्ही काही निर्माण करू शकतो, काही. अशक्य काहीच नाही या जगात. फक्त तुम्ही ठामपणे निश्चय करायला हवा. ठाम
एक प्रधान जंगलात चालला होता आणि त्या जंगलातल्या झाडावर एक देखणा तरुण हातात कुऱ्हाड घेऊन फांदी तोडत बसला होता. जाता जाता त्या प्रधानाचं लक्ष गेलं आणि त्या पोराकडे बघून त्याला हसू फुटलं. ते म्हणलं काय मूर्ख आहे, ज्या फांदीवर बसलंय तीच फांदी तोडतंय, त्याला डोक्या बिक्याचा काय भाग आहे का नाही. तो तिथूनच त्या बुराक्याच्या पोराला अरे काय करतो पडशील सांगत होता, पण त्याच्या डोक्यात भाग नाही. तो ज्या फांदीवर बसलाय तीच फांदी. पण अचानक त्या प्रधानाच्या डोक्यात एक कल्पना आली. तो बुराक्याचा पोरगा देखणा होता, राजपिंडा होता, पण डोक्यानं मंद होता. काही दिवसापूर्वी त्या प्रधानाचा त्या देशाच्या राजकन्येनं अपमान केला होता. राजकन्या विद्वान होती, पंडित होती, पण प्रधानाचा तो तिनं केलेला अपमान प्रधानाला सहन झाला नाही. प्रधानाला त्या राजकन्येचा बदला घ्यायचा होता. त्यांनी विचार केला, जर या बुद्धीनं मंद असणाऱ्या बुराक्याच्या मुलाला आपण अत्यंत विद्वान पंडिताचं रूप दिलं आणि राजाला हा विद्वानच आहे असं सांगितलं, तर निश्चितपणे विद्वान असलेल्या राजकन्येशी राजा या बुराक्याचा विवाह लावून देईल आणि आपला बदला पूर्ण होईल. त्या विद्वान राजकन्येच्या गळ्यात मला हा धोंडाच बांधायचा आहे. त्याने त्या बुराक्याला खाली उतरवलं, त्याला जे समजायचं होतं ते समजावलं. त्या मंद बुराक्याच्या पोराला एका बुद्धिमान पंडिताचं राजपुत्राचं रूप दिलं आणि त्याला घेऊन तो राजांच्या समोर आला. राजकन्येची लग्नाची अट एकच होती, माझा होणारा नवरा विद्वान हवा, पंडित हवा. प्रधानाने सांगितलं हा विद्वान आहे, पंडित आहे, देखणा राजपिंड आहे, आणि काय हवं. राजकन्येने संमती दिली, विद्वान आहे ना, संपला विषय. राजकन्येचं त्या गुराख्याबरोबर लग्नही झालं आणि लग्न झाल्यानंतर एकांतात असताना या विद्वान राजकन्येनं आपल्या या पतीला प्रश्न विचारला, अस्ति कश्चित वाद विशेष. तो म्हटला काय अस्ति कश्चित वाद विशेष. तिनं प्रश्न संस्कृत मधनं विचारला, ह्याला मराठी नीट कळत नव्हतं. तो म्हटला काय अस्ति कश्चित वाद विशेष, म्हणजे तुम्हाला वाङ्मयाबद्दल काही विशेष ज्ञान आहे का. याला कशाच ज्ञान नव्हतं. याचं भांड फुटलं, ती राजकन्या चिडली, संतापली, त्या गुराख्याच्या पोरला अद्वा तद्वा बोलू लागली, प्रचंड अपमान केला तिनं त्याचा. तसा तो तारकन उठला आणि त्या राजकन्याला म्हणाला, बस आता निघालो, एक क्षण इथं थांबणार नाही, पण परत येईल ना, विद्वान पंडित म्हणून परत येईल. आणि त्या गुराख्याच्या पोरानं राजवाडा सोडला, त्यांनी जंगलाची वाट धरली आणि तो जंगलात ज्ञानसाधना करत राहिला, अखंड ज्ञानसाधना. जंगलातल्या कालीमातेच्या मंदिरात त्यांनी ज्ञानसाधना केली, म्हणून कालिदास झालेला तो गुराख्याचा पोर महाकवी कवी कुलभूषण कालिदास ठरला. ज्यांनी मेघदूतासारखं अजरामर काव्य लिहिलं. गुराख्याचा पोर तर महाकवी कालिदास होत असेल. आपल्याला अडचण काय आहे, विचार ठाम पाहिजे, निश्चय ठाम पाहिजे. बरं मला सांगा, जंगलात काय कुणी क्लास ठेवला होता का कालिदासांचा. आओ हम तुम्हें पढ़ाते हैं, कोण होतं शिकवायला, कुणी नाही. जंगलात कालिदासांनी एकट्याने साधना केली, ज्ञान प्राप्त केलं. म्हणजे स्वयं अध्ययनाच्या बळावरच तुम्ही तुमचा विकास करू शकता. ज्ञानगंगा एज्युकेशन तेच सूत्र तर स्वीकारलंय. सेल्फ स्टडी. तुम्ही तुमचा निश्चय ठाम असेल, विचार पक्का असेल, कष्ट करायची तयारी असेल, तर निव्वळ स्वतःच्या अभ्यासाच्या जोरावर तुम्ही वाटेल ते यश मिळवू शकता. वाटेल ते. अडचण काय आहे, तुमचं मन तितकं सामर्थ्यशाली आहे. ते उभा खडक फोडू शकत, ते सागरात धरण बांधू शकत, त्या आभाळात विमान उडवू शकतं, पाण्याचा तळ गाठवू शकत. वस्तू नव्हे, मन. त्या मनाच्या कल्पना शक्तीने या सगळ्या गोष्टी तयार झाल्यात. मग तुमच्या मनात सतत 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 जर 99% विचार असेल तर सहज अस्तित्वात येतं ते प्रत्यक्षात. फक्त ते करायला अशक्य काही नाही. पण अनेकांना अडचण अशी आहे, एखादी गोष्ट करायची क्षमता आपल्यात आहे याचीच माहिती नाही. सगळ्यात मोठी अडचण आहे. सगळेच गुण सगळ्यांच्यात कधीच नसतात, पण प्रत्येकात काही ना काही अलौकिक गुण असतोच असतो. आपल्यात काय आहे त्याचा शोध घेणं, त्याचा विकास करणं, त्याचं संवर्धन करणं आणि त्याच्या बळावर जग जिंकणं हे महत्वाचं. काय आहे आपल्यात, काय करू शकतो. सचिन तेंडुलकरला इयत्ता 4थीत कळालं आपण उत्तम फलंदाजी करू शकतो, तेवढंच केलं त्यांनी. सचिन तेंडुलकर 12वीला इंग्रजीत नापास आहे, पण आज 12वीच्या इंग्रजीच्या पुस्तकात सचिन तेंडुलकरवर धडा आहे. यशाचा धडा गिरवायला एवढा धडा पुरेसा आहे. काय आहे तुमच्यात, शोध घेऊन कामाला. काही अशक्य नाही, काही अशक्य. क्षमता प्रत्येकातच असते. मी परवा एका मुलाला सहज विचारलं, अरे 100 मीटर पळशील का. तो 5 मिनिटं माझ्याकडेच बघत बसला. अरे म्हटलं 100 मीटर पळशील का. मग त्याने हळूच विचारलं 100 मीटर म्हणजे किती. मला लक्षात आलं काय झालंय ते. मी त्याला म्हटलं तू काय खेळ खेळतोस का नाही. मला सगळे खेळ खेळतो, क्रिकेट खेळतो, फुटबॉल खेळतो, हॉलबॉल खेळतो, बॅडमिंटन खेळतो. म्हटलं मग एवढे सगळे खेळ खेळतो, दिवसभर मैदानावरच असतोस का काय. तो म्हटला मैदानावर नाही,
मोबाईलवर खेळतो. म्हटलं बघ बरोबर आहे, तुला 100 मीटर कळणारच नाही. मग त्याला सांगितलं इथून तिथपर्यंत जे अंतर आहे त्याला 100 मीटर म्हणायचं, पळशील का? म्हणला करतो प्रयत्न. आता तुला काय 5 किलोमीटर सांगितलंय का? 100 मीटर नाही, करतो ना प्रयत्न. बरं म्हटलं मला सांग, हे 100 मीटर अंतर पार करायला तुला किती वेळ लागेल? तो 5 मिनिटं अंतरच बरोच. म्हटला 5 मिनिटं तरी लागतील 100 मीटरला? ऑलिम्पिक मध्ये हुसेन बोल्टचं रेकॉर्ड 9.58 सेकंदाचा आहे. तो 10 सेकंदात 100 मीटर पळतो. तू 15 सेकंद म्हण, 20 सेकंद म्हण, 25 सेकंद म्हण, का 5 मिनिटं? माझं मला माहिती आहे ना, मला सुचायचंच बंद झालं. पण तेवढ्यात त्याचा मित्र धावत आला, हे पळ कुत्रा पिसाळलाय, एवढ्या भयान वेगात पळत सुटला. 7 सेकंदात 100 मीटर. मी म्हटलं तुला का हुसेन बोल्टचं रेकॉर्ड मोडलंस? म्हटलं मग कुत्र मागं लागलं. म्हणजे 7 सेकंदात 100 मीटर पळायची क्षमता तुमच्यात आहे. बाहेर कधी आली? संकट आलं तेव्हा. मग संकट चांगली आहेत का वाईट आहेत? चांगली आहेत. संकटांचं स्वागत करायला हवं. संकट तुम्हाला अडवायला येत नाहीत, संकट तुमची उंची वाढवायला येतात. संकट तुम्हाला रोखायला येत नाहीत, संकट तुमच्यातल्या क्षमता बाहेर काढतात. अडचणी तुम्हाला अडवायला येत नाहीत, अडचणी तुमच्यातली कौशल्य बाहेर काढतात. संकट, अडचणी, अडथळे यायलाच हव्यात, कारण त्याच तुम्हाला घडवतात. मला अजिबात आवडत नाही आम्ही गरीब आहे ना, चांगला आहे ना, श्रीमंत व्हायला तुला मिळालेली ही सर्वोत्तम संधी आहे. नाही, मला जरा बुद्धी कमीच आहे. उत्तम विद्वान व्हायला तुला मिळालेली सर्वोत्तम संधी आहे. कारण कसली सांगता? स्वतःच्या कमतरताना बलस्थान बनवा आणि या बलस्थानाच्या बळावर स्वतःच्या कर्तृत्वाचा ध्वज फडकवा. हा सगळ्यात मोठा यशाचा भाग. अजिबात कारण सांगायची नाही. कमी काय आपल्या? रस्त्यावरच्या विजेच्या खांबाखाली बसून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अभ्यास केला. अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात गेले. त्या कोलंबिया विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे आणि त्याच्या खाली लिहिलंय सिम्बॉल ऑफ नॉलेज. त्यांनी कारण सांगितली, आमच्या घरात लाईट नव्हती. नाही, जिथं आहे तिथं जाऊन बसले, जिथं जायचं होतं तिथं जाऊन पोहोचले. कारण कसली सांगता? गंगेच्या या काठावर लाल बहादूर शास्त्री राहायचे, दुसऱ्या काठावर त्यांची शाळा, नाव्यातनच जावं लागायचं. त्या दिवशी ते काठावर उभा होते, नावा येत होत्या जात होत्या. आता शेवटची नाव आली तरी लाल बहादूर उभाच. शेवटी नावड्याने विचारलं, लाल बहादूर येतोयस ना? चल, शेवटची बोट आहे. लाल बहादूर म्हटले, नाही जा तुम्ही. का रे, शाळेत नाही यायचं? नाही, तुम्हाला द्यायला पैसे नाहीयेत माझ्याकडे. अरे मग उद्या दे. पण उद्या तरी कुठून येतील? अरे मग आल्यावर दे ना. नको, माझी आई सांगते, आपलं ओझं दुसऱ्याच्या डोक्यावर नको, तुम्ही जा, मी येईल. नाव निघून गेली. लाल बहादूर शास्त्री अंगावरचे कपडे काढले, त्या कपड्यात वह्या पुस्तकं गुंडाळली, त्याचा मुंडा असं करून डोक्याला बांधलं आणि सरळ गंगेत उडी घेतली. झपाचं पोहत पलीकडच्या काठावर पोहोचले, कपडे परिधान केले, वह्या पुस्तक घेतले, वर्गात जाऊन बसले. ते परिस्थितीशी लढणारे लाल बहादूर शास्त्री या देशाचे पंतप्रधान झाले. कोण म्हणतं तुम्हाला परिस्थिती अडवते? रामेश्वरमला पेपर वाचायचं काम करणारे एपीजे अब्दुल कलाम या देशाचे राष्ट्रपती झाले. कोण म्हणतो तुम्हाला परिस्थिती अडवते? फिलिपाईन्स देशातली 11 वर्षाची रिहा बुलोज नावाची एक चिमुरडी शाळेच्या धावण्याच्या स्पर्धेत पहिली आली. धावत धावत घरी आली, बाबा शाळेच्या स्पर्धेत माझा पहिला क्रमांक आला. वडिलांना प्रचंड आनंद झाला, कुशीत घेतलं, डोक्यावरनं हात फिरवला. खूप छान बेटा, खूप छान, अभिनंदन. तशी ती चिमुरडी रिहा बाजूला होत म्हणाली, बाबा पण मी या स्पर्धेत पहिली आले ना, आता माझी राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालीये, वडिलांना आणणार आहे ना, मग मला स्पोर्टचे शूज लागतील. बाबा घ्या ना धावण्याचे बूट. किती दिवस सांगते, घ्या ना बाबा. वडिलांनी चिमुरडीला खुशीत घेतलं, घेऊया बेटा, या महिन्याचा पगार आला ना की तुला धावण्याचे बूट नक्की घेऊया. आणि त्या आनंदाची उड्या मारत सरावाला गेली. दिवस केले. राष्ट्रीय स्पर्धा 4 दिवसावर आली आणि त्या दिवशी ती चिमुरडी रिहा आपल्या वडिलांकडे आली. बाबा स्पर्धा 4 दिवसावर आली आहे, मला शूज घालून 2 दिवस तरी सराव करायला नको का? तुम्ही घेणार होता ना बूट बाबा, कधी घेणार सांगा ना. वडिलांनी चिमुरडीला खुशीत घेतलं, बेटा घ्यायचे होते ग बूट, पण या महिन्याचा पगारच नाही आला हातात, पैसे नाहीयेत का? नाही घेऊ शकत बेटा, मला माफ कर, मी नाही घेऊ शकत. आपल्या वडिलांच्या डोळ्यातले अश्रू त्या चिमुरडीनं बघितले आणि स्वतःचे अश्रू लपवत तिथनं सरकन बाजूला झाले. पण ती असं म्हणाली नाही, मला बूट नाहीत, मी स्पर्धेत भागच घेणार नाही. मला बूट नाहीत ना, आता मी इथून पुढे कधी पळणारच नाही, अजिबात नाही. ती उतरली स्पर्धेत. स्पर्धेला सुरुवात झाली. स्पोर्टचे कपडे घातलेले, स्पोर्टचे शूज घातलेले सगळे स्पर्धक आणि त्या गर्दीमध्ये अनवाणी पायाची ही रिहा बुलोज. बघता बघता धावण्याची स्पर्धा पुकारली गेली. सगळ्या स्पर्धकांच्या रांगेत ती उभा राहिली. आपल्या आसपासच्या रांगेतल्या स्पर्धकांकडे तिनं बघितलं. प्रत्येकाच्या पायात स्पोर्टचे शूज होते. तिनं स्वतःच्या पायाकडे बघितलं. अनवाणी पाय,
क्षणभर काय वाटला कुणास ठाऊक, ती सरकन बाजूला झाली आणि जखमेवर बांधायच्या पट्ट्या तिनं स्वतःच्या पायावर बुटासारख्या बांधल्या आणि त्याच्यावर लिहिलं NIKE, नायके. जणू नायकेचे शूज तिने घातलेत आणि जखमेच्या पट्ट्याचे बूट करून ती पळायला उभा राहिली. बघता बघता स्पर्धा सुरू झाली आणि सगळे धावत सुटले. रेहा बेभान पळतीये, तिला फक्त तिचं ध्येय दिसतंय, जिंकायचंय जिंकायचंय. पाय ठेचकाळत आहेत, रक्त येत आहे, वेदना होत आहेत, पण रेहा पळतीये. अखेर 100 मीटर, 400 मीटर, 1500 मीटर या तिन्ही स्पर्धा ती जिंकली. तिनं 3 सुवर्ण पदक कमावली. रिहा बुलोज सांगते, परफॉर्मन्स बुटात नसतो, परफॉर्मन्स डोक्यात असतो. तुमच्या पायाला वेग तुमच्या पायातल्या बुटामुळे येत नाही, तुमच्या पायाला वेग तुमच्या उरातल्या जिद्दीमुळे येतो. तुमची जिद्द अपार असेल, जगातली कुठलीही परिस्थिती तुम्हाला अडवू शकत नाही. याची कायम सांगतो, उंची महालात राहणाऱ्यांची पोरं कधीच गुणवत्ता यादीत येत नाहीत. त्यांच्या घरी धुनी भांडी करणाऱ्या मोलकरणींची पोरं गुणवत्ता यादीत येतात. कारण त्यांनी संघर्ष केलेला असतो, परिस्थितीशी लढून त्यांनी विजय मिळवलेला असतो. शांत समुद्र उत्तम खलाशी कधीच तयार करत नाही. सर्वोत्तम खलाशी तयार करायचं असेल तर समुद्र उधाणलेला हवा, लाटावर लाटा कोसळत हव्या, वादळ वारं सुटलेलं हवं आणि या सगळ्या संकटांशी झुंजत ज्यावेळी तो किनाऱ्यावर पोहोचेल त्यावेळी त्याचा खरा कस लागेल, त्यावेळी तो सर्वोत्तम. घाव त्याच दगडावर पडतात ज्या दगडातून सुंदर मूर्ती तयार करायची. ज्या दगडातून सुंदर मूर्ती तयार करायची नाही त्या दगडाला कुणी हातही लावत. तुमच्या वाट्याला दुःख जास्त आहे, घाव जास्त आहे, त्याचा अर्थ समजून जा त्या ईश्वराला आपल्यातनं सर्वोत्तम मूर्ती घडवायची आहे. आणि जे आजूबाजूला तुमच्या निवांत हिंडत फिरत त्या करत बसतात, समजून जा ही पायाची दगड होऊन पडणार आहेत. पायाचा दगड होऊन पडायचं का कळसावरचा फडफडणारा झेंडा हे जग नाही, तुम्ही ठरवत असता काय व्हायचंय तुम्हाला. आणि कळसावरच्या फेंड्याला सतत फडफडतच राहावं लागतं, संघर्षच वाट्याला असतो त्याच्या. पण सर्वोच्च पद तर मिळतं ना. ज्याला उंच जायचं आहे त्याला संघर्ष सहन करावाच लागेल, कष्ट करावेच लागतील. यशाला शॉर्टकट नसतोच, अजिबात नसतो. मला ज्ञानगंगा एज्युकेशनची ही स्वय अध्ययन सिरीज इतकी आवडली. मी स्वतः 10वीला असताना माझे वडील पण प्राचार्य होते. माझ्याकडनं सगळ्यात जास्त काय केलं असेल तर त्यांनी पहिले पेपर सोडून घेतले. मी प्राध्यापक झालो. 12वीच्या फिजिक्सच्या विद्यार्थ्यांना मी सगळ्यात जास्त काय करायला दिला असेल तर त्यांना पेपर सोडवायला दिले. सातत्य या गोष्टीसारखी तुम्हाला यश देणारी दुसरी कुठलीच गोष्ट नाही. तुमच्यात काही असेल नसेल काही फरक पडत नाही, फक्त सातत्य हवं. सातत्य हवं. एक पुस्तक घ्या आज फिजिक्स हातात, वाचायला सुरुवात करा. 1 दिवस जाईल, 2 दिवस जाईल पुस्तक संपायला, परत घ्या हातात, लक्षात येईल. मागच्या वेळी 2 दिवस लागले, शेवटी एकाच दिवसात झालं. परत घ्या हातात, लक्षात येईल अर्ध्या दिवसात झालं. परत घ्या हातात, लक्षात येईल 2 तासात झालं. परत हातात घ्या, 1 तास, परत हातात घ्या, अर्धा तास, परत हातात घ्या. वाचायची गरज नाही, पाठ झाले. सातत्य, सातत्य किती ताकद आहे त्याची. करत राहा सतत वज्रासारख्या कठीण दगडावर पाण्याचा थेंब सतत 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 पडत राहतो आणि एक दिवस तो वज्रासारखा कठीण दगड फुटतो. तो काय पाण्याच्या थेंबाच्या सामर्थ्याने नाही, सतत 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 पडणाऱ्या पाण्याच्या थेंबाच्या सातत्याच्या सामर्थ्याने. बडे बडे पर्वत भी ढह जाते हैं. कंसिस्टन्सी, सातत्य हवं, सातत्य. अडचण काहीच नाही. रोज 1 तास, 2 तास, 3 तास ठरवून, मग काही होऊ दे, जग उलट पालट होऊ दे, आपलं सातत्य तोडायचं. ज्ञानगंगा तुमच्याकडनं ते कमवून घेते. सातत्य सोडव. लिखाणाची सवय लागते, वेळेत प्रश्न सोडवायची सवय लागते. आडवे तिडवे उलटे सुलटे प्रश्न विचारले लक्षात येत, आत्मविश्वास वाढतो. आणि सगळं यश आत्मविश्वासावर तर आहे. सातत्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट कुठली असेल? आत्मविश्वास. तुमचा पहिल्यांदा स्वतःवर विश्वास हवा, तर दुनिया तुमच्यावर विश्वास ठेवेल. स्वतःच्या विश्वासातून निर्माण होतो तो आत्मविश्वास, बिलीव्ह सिस्टीम. आता या बिलीव्ह सिस्टीम मधनं मग ऍटिट्यूड तयार होतो, ज्याला मी दृष्टिकोन म्हणतो. तुमचा दृष्टिकोन सकारात्मक आहे का नकारात्मक याच्यावर ठरतं तुम्ही यशस्वी होणार की अयशस्वी. पण आता या ऍटिट्यूडचे 4 प्रकार पडतात. त्या ऍटिट्यूडचा पहिला प्रकार आहे झिरो ऍटिट्यूड. अशा प्रकारची माणसं खतरनाक असतात. झिरो ऍटिट्यूड. त्यांना काही सांगा, त्यांचं उत्तर ठरलेलं असतं, नाही जमणारच नाही. काही सांगा, बरं ते तेवढ्या पुरतं थांबत नाही, मला जमणार नाही. ते म्हणतात कुणालाच जमणार नाही, इम्पॉसिबल आहे.
झिरो ऍटिट्यूड. म्हणजे मी कायम सांगतोय, एखाद्या गावाचा विकास करायचा असेल, समाजाचा विकास करायचा असेल, 4 गोष्टी फार महत्वाच्या. पहिली गोष्ट, ज्याच्याकडे पैसा आहे पैसा द्यावा. दुसरी गोष्ट, ज्याच्याकडे वेळ आहे वेळ द्यावा. तिसरी गोष्ट, ज्याच्याकडे कष्ट आहेत कष्ट द्यावे. आणि चौथी गोष्ट, या तिन्ही पैकी ज्याच्याकडे काहीच नाही त्यांनी किमान गप्प राहावे. अडचण पहिल्या तिघांची नसते, वळवळ ज्याच्याकडे काय नाही त्याची जास्त. चळवळ मोडीत काढायला कायम पुढे. हे झिरो ऍटिट्यूड. याच्यानंतरचा जो दुसरा प्रकार आहे तो आहे लोअर ऍटिट्यूड. ही पण माणसं खतरनाक. ह्यांनाही काही सांगा, ह्यांचं उत्तर ठरलेलंच असतं, नाही मला नाही जमणार. पण ह्यांचं एक बरं आहे, ही म्हणतात तू कर तुला जमेल. म्हणजे एखाद्याला म्हटलं चल जरा काम बिम करूया, पैसे बिसे कमवूया, मर्सिडीज वगैरे घेऊया, नाही मला नाही जमणार. पण तू कर, तू घे मर्सिडीज, मी बसेन तुझ्या गाडीत. म्हणजे एखाद्याला म्हटलं ना चल ना आज ज्ञानगंगा एज्युकेशनचा कार्यक्रम आहे, काहीतरी करूया, तुम तो करूया की, पण मी एकटा येऊन काय करणार, बाकीचे नकोत का. मग आपण त्याला तिथं सोडतो, बाकीचे गोळा करायला जातो, बाकीचे गोळा करून मग त्याच्याकडे तो चल आलेत बाकीचे, मग आहेत ना बाकीचे, मी नाही आलं म्हणून काय होत आहे. लोअर ऍटिट्यूड. तुम्ही करा. तिसरा जो प्रकार आहे तो आहे एव्हरेज ऍटिट्यूड. त्यांचं एकच वाक्य ठरलेलं असतं, नाही म्हणत नाहीत काय करायला, पण जिंकूच पण म्हणत नाही. त्यांचं एकच वाक्य असतं एव्हरेज ऍटिट्यूड वाल्यांचं, करू ना, प्रयत्न करायला काय हरकत आहे. हे आयुष्यभर प्रयत्न करत असतात. आणि याच्यातला शेवटचा जो प्रकार आहे तो आहे चॅम्पियन्स ऍटिट्यूड. यांना काही सांगा, यांचं उत्तर ठरलेलं असतं, येस आय कॅन, मी करेन. अशक्य हा शब्दच त्यांच्या शब्दकोशात नाही, इम्पॉसिबल म्हणतच नाहीत, आय कांट विषयच नाही, येस आय कॅन, मी करेन. चॅम्पियन्स ऍटिट्यूड. यश तिथं आहे. चॅम्पियन्स चॅम्पियन्स काही सांगा, परिस्थिती कशी असू द्या, तुम्ही श्रीमंत असा गरीब असा हुशार असा नसा काही फरक पडत नाही, सांगितलंय ना येस आय कॅन, तो चॅम्पियन्स ऍटिट्यूड. जिथं कारण सांगितली जात नाही तो चॅम्पियन्स ऍटिट्यूड. काही असो नसो काही नाही हो. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या, जंगलातला सगळ्यात उंच प्राणी कोण? जिराफ. जंगलातला सगळ्यात वेगवान प्राणी कोण? चित्ता. जंगलातला सगळ्यात हुशार प्राणी कोण? कोल्हा. आणि जंगलातला सगळ्यात ताकदवान प्राणी कोण? हत्ती. आणि जंगलचा राजा कोण? का? वाय? सिंह राजा का? तो जिराफासारखा उंच आहे का? तो चित्त्यासारखा वेगवान आहे का? तो कोल्ह्यासारखा हुशार आहे का? तो हत्तीसारखा ताकदवान आहे का? काहीच नाही. मग सिंह राजा का? कुणीतरी त्याला विचारतं तू राजा का? सिंह म्हणतो मला वाटतं म्हणून. ते मला वाटणंच आहे ना, तो चॅम्पियन्स ऍटिट्यूड. तुम्ही उंच असा नसा, तुम्ही वेगवान असा नसा, तुम्ही हुशार असा नसा, ताकदवान असा नसा, फरक पडत नाही. मला वाटतं ना आय एम द किंग, येस आय एम द किंग. चॅम्पियन्स ऍटिट्यूड. कारण बिरणं काही विषय नाही अजिबात. आजच्या घडीला जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस कोण आहे माहितीये? आजच्या घडीला एलॉन मस्क. कधी काळी फुटपाथवर झोपायचं, ट्रिलिनियर आहे तो, जगातला सगळ्यात श्रीमंत. बापजाद्याची श्रीमंती नाही, एकट्यानं त्याच्या आयुष्यात कमावली. 183 जगातल्या देशांची संपत्ती एकीकडं आणि एकट्या एलॉन मस्कची एकीकडे. मी 183 देश म्हणतोय. त्याची रोजचं किती उत्पन्न आहे माहिती आहे? वन डे 26,000 करोड रोज. काय करत असेल तो इतका यशस्वी झाला? तो काय करतो माहितीये? तो आज बसला ना एका जागी तर तो आजचा नाही, पुढच्या 10 वर्षाचा विचार करतो. पुढच्या 10 वर्षाचा, पुढच्या 10 वर्षात मला काय करायचं आहे, आणि एकदा त्याचं ठरलं पुढच्या 10 वर्षात मला हे करायचं आहे, तो परत बसतो जे 10 वर्षात करायचं आहे ते एका वर्षात कसं करता येईल. म्हणजे इतरांना एखादी गोष्ट करायला जिथं 10 वर्ष लागतात, एलॉन मस्क एका वर्षात करतो. एका वर्षात. त्याला वेळेचं मोल माहितीये, त्याला वेळेचं महत्व माहितीये, त्याला माहितीये वेळ साठवता येत नाही, वेळ गोठवता येत नाही, वेळ घड्याळ बंद करून वाचवता येत नाही, वेळ कुणाला उधार देता येत नाही, आपल्याला वेळ कुणाचा उसना घेता येत नाही. वेळ एकदाच हाताशी येतो ज्याला त्या क्षणाची संधी करता आलं, आणि संधीचं ज्याला सोनं बनवता आलं त्याला यश जिंकता येत. एक मिनिटही वाया घालवत नाही, अजिबात नाही. प्रत्येक क्षण खर्ची घालतो, प्रत्येक क्षण. पुढच्या 10 वर्षात काय परिस्थिती असेल तेवढी, आपण कोण असू त्यावेळी, आणि त्या 10 वर्षानंतरच्या जगात आपण परफेक्ट असू का, सूट होऊ का, आपलं क्वालिफिकेशन काय असेल. आज तुमच्या 1000 रुपयाला जी किंमत आहे ती 10 वर्षानंतर त्याची 10 रुपये किंमत झालेली असेल. तुमची डिग्री आज जी आहे ती 10 वर्षानंतरच्या नव्या इन्व्हेन्शन मध्ये किती उपयोगाची असेल. विचार केलाय? यश त्याला मिळतो जो पुढचा विचार करतो, आजचा नाही. एलॉन मस्कनं आधीच सांगितलं 2050 साली पृथ्वीच्या पोटातलं पेट्रोल डिझेल संपेल, 2090 साली पृथ्वीच्या पोटातला गॅस संपेल. दुसऱ्यानं काढलेली टेस्ला कंपनी विकत घेतली आणि इलेक्ट्रिक कार्स बनवणारी जगातली सगळ्यात मोठी कंपनी उभा केली, टेस्ला. परवा इराण आणि अमेरिकेचं युद्ध झालंय, पेट्रोल डिझेल बंद.
सगळ्या जगात एलॉन मस्कच्या इलेक्ट्रिक कारची मागणी वाढली आणि तो ट्रिलियनियर झाला. 10 वर्षापूर्वी विचार केला होता उद्या असं होऊ शकतं, उद्याचं मार्केट माझं असेल. आत्ताचा नका, 10 वर्षाचा विचार करा पुढच्या. त्याच्या कंपनीला 50,000 गाड्यांची ऑर्डर मिळाली. एका महिन्यात 50,000 गाड्या बनवून द्यायच्या. इम्पॉसिबल, अशक्य आहे. जगातली कुठलीच कंपनी एका महिन्यात 50,000 गाड्या बनवू शकत नाही. पण एलॉन मस्क आय कॅन, येस आय कॅन, चॅम्पियन्स ॲटिट्यूड, मी करेन. काम चालू झालं आणि नेमकं त्याच्या कंपनीचं मशीन टूल बिघडलं. ते टूल मिळत होतं फ्रान्सला. त्यांनी लगेच सांगितलं टूल हवंय. फ्रान्सच्या कंपनीनं कळवलं 2-3 दिवसात पोहोचून जाईल. 2-3 दिवस एवढा कुणाकडे वेळ आहे? त्यांनी स्वतःचं विमान काढलं, फ्रान्सला पोहोचला, मशीन टूल घेतलं. संध्याकाळी कंपनीत काम रुकना नाही चाहिए. इथे क्षण वाया घालवत नाहीत. उद्या का, आज का, आत्ता का श्रीमंत आहे तुम्ही. पूर्वी देश अवकाशात यान सोडायचे, एलॉन मस्क एकटा यान सोडतो. स्पेसएक्स नावाची कंपनी आहे त्याची. सुनीता विल्यम्स अंतराळ स्थानकात अडकलेल्या नासाला सुद्धा शक्य झालं नाही त्यांना पृथ्वीवर आणलं. एलॉन मस्कनं स्पेसएक्सचं यान पाठवलं आणि सुनीता विल्यम्सना सुखरूप पृथ्वीवर आणलं. परवा त्यांनी सांगितलं, अमोलजी पुढच्या 10 वर्षात माझं मंगळावर शहर असेल, मंगळावर. आणि आम्ही काय चाललाय सासवडला फ्लॅट घ्यायचा. आम्ही अजून सासवड मध्येच आहे. परवा एलॉन मस्कनं त्याचा 47वा वाढदिवस साजरा केला. 47वा वाढदिवस कसा केला असेल? जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस आहे, कसा साजरा केला असेल वाढदिवस? अख्ख्या अमेरिकेत बॅनर लागले असतील आमचे आधारस्तंभ. काय सेलिब्रेशन असेल वाढदिवसाचं? एलॉन मस्कनं आपला 47वा वाढदिवस कसा साजरा केला माहिती आहे? आपल्या 47व्या वाढदिवशी तो 24 तास अखंड काम करत होता. 24 तास अखंड काम. त्या दिवशी तो 1 मिनिट झोपला नाही. 1 मिनिट. वाढदिवसाचं सेलिब्रेशन कसं? अखंड काम, 1 मिनिट झोपला. सगळ्यात श्रीमंत आहे. आपल्या ध्येयासाठी स्वतःलाही विसरून जायची क्षमता आहे त्याच्या. अखंड काम, अखंड. आणि आमच्या 10वीच्या पोराचा नुसता वाढदिवस असू द्या, दिवसभर वर्गात चॉकलेट वाटत हिंडतंय. बड्डे आहे. अरे हे बड्डेचे चॉकलेट वाटण्यापेक्षा गुणवत्ता यादीत पहिला आल्यावर पेढे वाटणं हे आवडतील लोकांना. कशाचं कौतुक करावा? सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे या जगात कुणालाही संघर्षाशिवाय आणि कष्टाशिवाय काही मिळाले नाही. काही ज्ञानगंगा एज्युकेशननं तर तुमचे कष्ट आणखी निम्म्यावर आणून ठेवलेत. आणखी निम्म्यावर. फार काय, इतकं सगळं हाताशी आहे तुमच्या. किती भाग्यवान आहे. असे आई वडील तुम्हाला मिळालेत की जे तुम्हाला शिकवायला तयार आहेत. असे आई वडील तुम्हाला मिळालेत की तुम्ही जे म्हणाल ते तुम्हाला द्यायला तयार आहेत. अशी शाळा महाविद्यालय तुमच्या सोबत आहे की तुम्हाला शिकवायला तयार आहे. अधिक उंची गाठायची आहे, ज्ञानगंगा एज्युकेशन सारखी स्वयं सिरीज तुमच्या सोबत. आणखी काय हवं तुम्हाला? मला एका प्रश्नाचं उत्तर देता. तुमची आई रात्री कधी झोपी जाते तुम्हाला माहितीये? तो म्हणतो नाही मी झोपतो पण आईचं काम चालूच असतं. कधी झोपते? नाही. बरं सकाळी कधी उठते? नाही मी उठायच्या आधीच ती उठून कामाला लागलेली असते. ती कुणासाठी राहते? कुणासाठी करते ती? 12 तास तुमचे वडील कष्ट करतात. तुम्ही काही मागायचा अवकाश तुम्हाला आणून देतात. कुणासाठी? त्यांचं आयुष्य जगून झालंय. ती चिमणी पिला आता आभाळात भराली पाहिजेत, यशाच्या झेपा त्यांनी घेतल्या पाहिजेत. त्यासाठी आहे ना तुम्हाला वर्गात 1 तास शिकवायचं तर तुमचे शिक्षक आधी रात्र जागून अभ्यास करतात. तुमचे आई वडील जेवढे कष्ट करतात तुमचे शिक्षक जेवढा अभ्यास करतात तेवढे तुम्ही करता. यश सहज नाही हो. 5-6 वाजता शाळा कॉलेज सुटल्यावर सहज तुमच्या प्राध्यापकांच्या घराकडे फेरी मारा. पुस्तक घेऊन बसलेले दिसतील ते. तुम्ही खेळत असता नाही तर मोबाईलवर गेम खेळत असता. कशासाठी? मी वारंवार सांगतो 10वी 12वी ही 2 वर्ष आयुष्यातली अत्यंत महत्वाची आहे. ती तुमच्या आयुष्याला आकार देतील, वळण देतील. ही 2 वर्ष गाढवासारखा अभ्यास करा म्हणजे आयुष्यभर राजासारखं जगता येईल. पण ही 2 वर्ष जर तुम्ही राजासारखे जगलात आयुष्यभर गाढवासारखं काम करावं लागेल. गाढव व्हायचं का राजा हे तुमच्यावर अवलंबून आहे, तुमच्या कष्टावर अवलंबून आहे. सातत्य ही फार महत्वाची गोष्ट आहे. 2963 वन डे मॅचेस झाल्या क्रिकेटचा जन्म झाल्यावर. वन डेचा जन्म झाल्यावर 2963 जगातल्या कुठल्याही फलंदाजाला वन डे मध्ये 200 रन करताच आल्या नाही. अजिबात नाही. अशक्य, इम्पॉसिबल. 50 ओव्हर मध्ये कशा कोण 200 रन करू शकेल? शक्य नव्हतं. पण वयाच्या 16व्या वर्षी ज्यांनी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आणि फेब्रुवारी 2010 जो मैदानावर उतरला त्या सचिन तेंडुलकरनी 2963 वन डे मध्ये जे जमलं नाही ते करून दाखवलं. जगातलं पहिलं वन डे द्विशतक सचिन तेंडुलकरनं केलं. इम्पॉसिबल काय आहे? काहीच नाही, काहीच नाही. दुसऱ्या दिवशी सगळे पत्रकार वगैरे सचिन तेंडुलकरकडे गेले. म्हणजे काल तुम्ही एवढा जागतिक विक्रम मोडला. आज सकाळी उठल्या तुम्ही पहिले पेपर हातात घेतले असतील. सगळ्या पेपरमध्ये तुमच्याच बातम्या, मास्टर ब्लास्टरचं द्विशतक. का उठल्या पहिला मोबाईल हातात घेतला. सगळ्या मोबाईल मध्ये तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशनचे मेसेज. आता काय केलं? काय पेपर घेतला पहिल्यांदा उठल्या हातात का मोबाईल?
सचिन तेंडुलकर काय म्हटले माहितीये, गेली 20 वर्ष झाली मी रोज सकाळी 6 वाजता मैदानावर नेटमध्ये सराव करत असतो. रोज सकाळी 6 वाजता मी मैदानावर नेटमध्ये सराव करत असतो. मी रविवारची सुट्टी घेतली नाही, मी दसरा दिवाळीला घरी थांबलो नाही. रोज सकाळी 6 वाजता मी सकाळी उठल्या उठल्या पेपर हातात घेऊन बसलो असतो तर मी क्रिकेटचा देव कधीच झालो नसतो. मी सकाळी उठल्या उठल्या मोबाईल हातात घेऊन बसलो असतो, मला भारतरत्न मिळालाच नसता. नाही घेतो मोबाईल हातात. माणसं काय यशस्वी होतात? ध्येय, लक्ष फक्त ध्येयाकडे. त्या ध्येयाकडे जाण्यासाठी जे तुम्हाला मदत करतील ते सोबत घ्या, आणि जे ध्येयापाशी जाण्यासाठी तुम्हाला विचलित करतील ते सगळे बाजूला सारा. नाही तेंडुलकर उठल्या उठल्या मोबाईल हातात घेत. आम्ही उठलं की मोबाईल, नाही रात्री काय काय घडलं महाराष्ट्रात कळलं पाहिजे. अरे तू पण सीएम आहे का डीसीएम आहे? बरं तुला मेसेज कुठले? गुड मॉर्निंग आणि 2 गुलाब. त्याच्यासाठी सोन्यासारखी सकाळ वाया घालवणार. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या, तुम्ही टीव्ही बघता? टीव्ही बघता का? रोल्स रॉइस प्रश्नच नाही. या गाड्यांच्या जाहिराती तुम्हाला टीव्हीवर कधीच दिसत नाहीत का? कारण या गाड्यांच्या कंपन्यांना माहिती आहे टीव्ही बघत फालतू वेळ खर्च करणाराची पात्रता ऑडी मर्सिडीज घ्यायची असू शकत नाही. हे ग्राहक आपले नव्हे. बरं तुम्ही मोबाईलवर कधी ऑडी मोबाईलची जाहिरात बघितली का? नाही, चुकून नाही. मग मोबाईलवर जाहिरात कुठली? रमी सर्कल 3000 कमाव. हो ना, आपण तुम्हाला 3000 कमवायचे का? बिंदास मोबाईल घेऊन बसा. महिना 3000 तुमचं भागतंय का? दिवस रात्र टीव्ही पुढे बसा. पण तुम्हाला जर ऑडिटनं फिरायचं असेल, मर्सिडीज घ्यायची असेल, तुम्हाला स्वतःचा महाल उभा करायचा असेल, महिन्याला 3 कोटी रुपये जर तुम्हाला कमवायचे असतील तर या गोष्टी तुमच्यासाठी नाहीत. हातात मोबाईल नका घेऊ, हातात ज्ञानगंगा एज्युकेशनची प्रश्नपत्रिका घ्या. ती तुम्हाला इकडे पोचवेल, ती तुम्हाला उंचीवर पोचवेल. आयुष्यातला प्रचंड काळ वाया घालवतो आपण, तुम्हाला माहिती नाही. परवा अमोलजी अमेरिकेच्या संसदेमध्ये काही शास्त्रज्ञांनी एक शोधनिबंध सादर केला आणि त्यात त्यांनी असं सांगितलं की मागच्या पिढीपेक्षा आताच्या पिढीची कल्पनाशक्ती कमी झालीये, निर्मिती क्षमता कमी झालीये, कृती क्षमता कमी झालीये, निर्णय क्षमता कमी झालीये. याच्यापेक्षा जेनेटिकली आमच्याकडे असं म्हटलं जातं की मागच्या पिढीपेक्षा पुढची पिढी स्मार्ट निपजते, ताकदवान निपजते. मागच्यापेक्षा पुढचं सगळं चांगलं. ही पहिली पिढी आहे. ते शास्त्रज्ञ सांगतात मागच्या पिढीपेक्षा सगळ्या गोष्टीत कमी आहे. आणि त्यांनी उदाहरण दिलं, मागच्या पिढीतला 40 वर्षाचा ग्रस्त समोर उभा केला आणि या पिढीतला 20 वर्षाचा तरुण पोरगा समोर उभा केला आणि ज्यांना त्यांची वय माहित आहे त्यांना सांगितलं याच्यातलं वृद्ध कोण आहे. अनेकांनी त्या 20 वर्षाच्या तरुणाला सांगितलं हा वृद्ध दिसतोय. मागच्या पिढीतली 40 वयाची लोक तरुण दिसतात आणि हे 20 वर्षाचं म्हातारं का? कारण मागच्या पिढीच्या हातात लहानपणापासून मोबाईल आला नव्हता. ही शेवटची पिढी आहे, मागची तुमची आमची, जी सगळ्या बाबतीत चांगली आहे. इथून पुढच्या पिढ्या आता मेंदूचा वापर करत नाहीत. काही प्रश्न विचारत एआय कडून विचारतात. काय होईल मेंदूचं? संपली निर्मिती क्षमता, संपली विचार क्षमता. मी आल्या सरांना विचारलं की 8वीची मुलं आहेत का 9वीची? ते म्हणले 12वीची. आता ह्यांच्या हातात मोबाईल आलाय, पुढच्या 2-3 वर्षात ही दिसणारच नाही. तुम्हाला वाटत नाही असं? जी मुलं मोबाईल वापरतात ती 1 मिनिटापेक्षा जास्त स्वतःचा मेंदू एकाग्र करू शकत नाहीत. ओनली 1 मिनिट. कारण त्यांना रील्स बघायची सवय लागली. एक रील जास्तीत जास्त 1 मिनिटाची असते. संपली की वर स्क्रोलिंग. त्यांचा मेंदू आता स्थिर होत नाही, अजिबात होत नाही. त्यांची एकाग्र क्षमता कमी झाली आहे, त्यांची स्मरण क्षमता कमी झाली आहे. परवा पंतप्रधानांबरोबर एलॉन मस्कचा फोटो आहे आणि त्या एलॉन मस्क सोबत त्याची 2 मुलं आहेत. एलॉन मस्क डिजिटल क्रांतीचा प्रणेता आहे. मग त्याच्या सोबत त्याच्या मुलांच्या हातात काय पाहिजे? मोबाईल पाहिजे, टॅब पाहिजे, लॅपटॉप पाहिजे. तुम्ही बघा फोटो, त्याच्या छोट्या दोन्ही मुलांच्या हातात यातलं काही नाही, दोघांच्याही हातात पुस्तक आहेत. स्टीव्ह जॉब्स ऍपलचा जनक आहे, तो म्हणतो 18 वर्षापर्यंत पोरांच्या हातात मोबाईल देऊ नका. त्यांनी स्वतःच्या मुलांना 18 वर्षापर्यंत मोबाईल दिलेला नाही दिलेला. काही दिवसानंतर जी लोक आमची आहेत, आमच्या वॉर्डात गार्डन पाहिजे, काही दिवसानंतर सरकारकडे मागणी करणार आहेत आमच्या भागात मोबाईल डिटॉक्स सेंटर पाहिजे. म्हणजे अशी जागा जिथं मोबाईलला रेंज येत नाही. तुम्ही जरा मेडिकल विश्वात जा, इतर कुठल्याही डॉक्टरांपेक्षा सायकोलॉजीच्या डॉक्टरांकडे गर्दी मरणाची वाढली आहे. बधीर झाली, संपलंय सगळं. तुम्हाला जर उद्याचं तुमचं विश्व घडवायचं असेल ना, या गोष्टी टाळायला हव्यात. हे थांबणार नाहीये, पण या वस्तूंचा वापर कसा करावा याचा विवेक मात्र आपल्याकडे येऊ शकतो. मोबाईलचा अभ्यास करून सुद्धा मुलं शिकतात. मोबाईलवर गाणं गाऊन सुद्धा अनेक गायक झाले. पण आम्ही काय करतो? ती गोष्ट जर आम्हाला आमच्या ध्येयाकडे देत असेल उत्तम आहे,
पण ती जर आम्हाला ध्येयाकडे नेण्यापासून विचलित करत असेल तर तिच्या हाती. तुम्हाला माहिती